दादा मला वाटतं ना भरपूर म्हणजे चर्चा होते या गोष्टीवरती, पण व्हायला नाही पाहिजे. कारण का सोमवार असो किंवा गुरुवार असो, बघा आपला मैदान हा 26 जानेवारीलाच होतो आणि 26 जानेवारीलाच आपण मैदान ठेवतो. तर तुम्ही काय सांगाल? बरोबर आहे. सर्व छकडी मालकांचं एक म्हणजे मेसेज गलत गेलेला आहे का सोमवारी बैल कोणी हाकलत नाही. माझं एकच म्हणणं आहे, आमचं पहिला मैदान आहे, जो पण हिंद केसरी आम्ही म्हणतो किंवा महाराष्ट्रभर गाजलेला मैदान आहे. सोमवार हा महादेवाचा वार आहे, महादेवाच्या नंदीचा वार आहे. त्याच्यामुळे काही बैलगाडा मालक हे त्यांचं बैल ते स्वतः घेऊन येत नाहीये किंवा रेसल देत नाहीये. पण आम्ही विनंती करतो आमच्या गावाच्या वतीने, आमच्या कमिटीच्या वतीने, का एक दिवस आमच्या गावासाठी तुम्ही या आणि आम्हाला खरंच खूप सपोर्ट करा, जेणेकरून आमचा हा मैदान पारंपरिक तुमच्या परीने चालूच राहील. बघा गेल्या वर्षी मागच्या वर्षी जो पण काही मैदान घाटावरती झाला, 2 दिवस ठरवला, एक रविवार पडला आणि एक सोमवार पडला. त्या दिवशी बैल बहुतेकांनी पण त्या मैदानात आणली होती. म्हणून मी विनंती करतो प्रत्येकाला, ज्याप्रमाणे घाटावर हाकलली त्याप्रमाणे इथं पण या तुम्ही, तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करू. नमस्कार मित्रांनो, शक्तिमान, सुपरमॅन, स्पायडरमॅन, आय एम अग्रीमॅन म्हणजेच अग्रीमॅन राजेश मैत्री आपला काव्य मुद्राज ब्लॉगमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आपण आलो आज हिंद केसरी सावली मैदान, देसाई गावातील जुना मैदान आणि प्रत्येक वर्षी मैदान भरतो 26 जानेवारीच्या दिवशी. सो मित्रांनो, आपण पाहण्यासाठी आलो की मैदान कुठपर्यंत काम चालू आहे, कुठपर्यंत त्याची तयारी झालेली आहे. सो आणि काही आताच इथे होते सहकारी गावातले, पण ते जेवायला गेल्यात. थोडे वेळ वाट बघू त्यांचे आणि त्यांच्याशी सुद्धा संवाद साधूया की कसा असणार आहे देसाईचा सावरी मैदानचं 26 जानेवारीचं नियोजन. तोपर्यंत आपण पाहू शकता इथं बॅरिकेड लावण्याचं काम सुरू आहे आणि मला तरी वाटतं ना 70 to 80% काम झालेलं आहे. आणि इथे बघा स्टेज सुद्धा बांधलेलं आहे. आता इथपर्यंत बॅरिकेड झालं, मैदान एकदम मस्त झालेलं मित्रांनो. सर्व गावातली सवंगडी बिझी आहेत. सो बॅरिकेड लावण्याचं काम परिपूर्ण होईल. मला वाटतं ना आज दिवसभरात भरपूर काम होईल, म्हणजे 90 ते 100%. आणि उद्याचा दिवस आहे त्यांच्याकडे आणि सोमवारी 26 जानेवारीच्या रोजी आपल्याला मैदान पाहायला भेटणार आहे. सो आपण फाटी बघूया. पाहू शकता बॅरिकेड लावलेले आहेत आणि इथे सुद्धा काठ्यांचं कुंपण केलेलं आहे. मैदान एकदम फाटी छान आहे बैलाला पळण्यासाठी. आणि इथे आल्यानंतर पाहू शकता कॅमेऱ्यासाठी सुद्धा जागा बनवलेली आहे या साईडला. आणि तिथून सुट्टी आहे, त्या सुट्टीवरनं बैल सुटतील आणि आपल्याला सूट पाहू शकता तिथे असणार आहे. मित्रांनो, आता आपण आलोय सुट्टीवरती. पाहू शकता बैलांसाठी उभं राहण्यासाठी जागा. या साईडनं बैल येतील, त्या साईडला बैल उभे राहण्यासाठी जागा आहेत, शेत आहेत आणि इकडनं अशी बैल येतील. बघा खूप मोठी जागा आहे बैलांना उभं राहण्यासाठी. इथे सुद्धा बॅरिकेड ठेवलेले आहेत आणि आजपर्यंत म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हे बॅरिकेड सुद्धा उभे राहतील आणि परिपूर्ण मैदान आपल्याला होताना दिसेल. सो मित्रांनो, आपण आता मैदान तर बघितलं आणि बरंचसं काम झालं, बरंचसं काम बाकी आहे. तर आज ना उद्या होईल. सो पाहू शकता इकडनं बैल येतील. आपण जिथे सुट्टीवरती दाखवलेला तो रस्ता, इकडनं बैल येतील, इकडनं जातील. आणि इथे जो वाईट चुना मारलेला आहे इथे धंद्यासाठी गाले लागले जातील. वडापावाला असो किंवा जेवणाचा असो किंवा थंड असो, इथे या पॅसेजमध्ये लागली जाईल. आणि त्या पॅसेजमध्ये सुद्धा आणि स्टेजच्या पाठीमागून सुद्धा आपल्याला नंदी जाताना दिसतील. आणि पाहू शकता आपल्याला लाईव्ह सुद्धा अरेंजमेंट केलेले आहे. समोरच
1 आणि 2 इकडे असेल. आणि पण मैदानाच्या मध्ये बघितला तिथे एक लाईव्हवाला असणार आहे. लाईव्ह कोणता असणार आहे ते जर आपल्याला जर सांगितल्याप्रमाणे गावची मंडळी जेवायला गेलं ते आल्यानंतर जर आपण मुलाखत घेतली तर नक्कीच आपल्याला भरपूर काही माहिती भेटेल. कोणते कोणते मोठे नंदी येतील ते सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील. आणि मित्रांनो जास्त वेळ नाही आहे मी कारण का मला पण बाहेर जायचं आहे. पण जर मला मुलाखत घेता आली नाही तर घाबरू नका. या मैदान पहिला जो दाखवला आपला मित्र सुरेश दातीलकर पुन्हा येणार आहे तो. कारण का मैदान पूर्ण झाल्यावरती तो आज संध्याकाळी नक्कीच येईल. आणि आज जर नाही आलं तर उद्या नक्कीच येईल. आणि नक्कीच गावातल्या सवंगडीसोबत संवाद साधून तो अपडेट देणार आहे कोणते कोणते नंदी येणार आणि कशा पद्धतीचं मैदान आहे त्यांनी ते सांगितलं आहे. पण अजून काही चेंजेस आहेत का ते सुद्धा तो सांगतील. मैदान तर झालेलं मस्त. थोडं बाकी काम बाकी आहे. म्हणजे जसं काय फाटीला पाणी मारण्याचं काम आहे ते संध्याकाळी होईल. आणि रोलर फिरला जाईल. अजून एक पद्धतीने एक चांगला मैदान होईल. कारण आता बरंचसं काम बाकी आहे. जेमतेम पूर्ण काम होण्यासाठी आजचा दिवस आहे त्यांच्याकडे. आणि उद्याचा रविवार आहे पूर्ण दिवस. म्हणजे रविवार असल्यामुळे भरपूर जणांना सुट्टी असते. भरपूर काम उद्या होईल. आणि एक चांगलंसं मैदान आपल्याला 26 जानेवारीला पाहायला भेटेल. सो मित्रांनो आपण येतो मैदान दाखवतो लांबून. सो नक्कीच आपल्या भावाला सपोर्ट करा. कारण का 1 लाख सबस्क्राईब होण्यासाठी खूप सबस्क्रायबर बाकी. म्हणजे आता आपल्या 80,000 होतील. तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. कारण तुमचा सबस्क्राईब ना 1 लाखापर्यंत नेईल. आणि जे माझे स्वप्न आहे ना ते तुमच्या मुले पूर्ण होईल. आणि कारण का जर आपला भाऊ आपल्यासाठी करतोय तर तुम्ही सुद्धा माझ्यासाठी सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. सो चला मित्रांनो अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे. वाट बघून नसेल तर सुरेश दातीलकर येऊन आपल्याला पूर्णपणे माहिती दिली या मैदानाची. मित्रांनो पाहू शकता बोलल्याप्रमाणे बरंच काम बाकी आहे. आणि पुन्हा एकदा एक फाटी चांगल्या पद्धतीने बनताना दिसेल आपल्याला. पाहू शकता आपण कशा पद्धतीने फाटीची तयारी चालू आहे. चांगलं असं नियोजन पाहायला भेटेल आपल्याला नक्कीच. आणि याच्यानंतर पाणी मारण्याचा सुद्धा रोलर येईल, ट्रक येतील. आपले MH किंग सर्जाचे मालक सुद्धा इथे आलेले आहेत. आता पाहू शकता मस्तपैकी रुंद फाटी झालेली आहे. एकदम व्यवस्थित फाटी पाहायला भेटेल आपल्याला. मित्रांनो आपण आताच व्हिडिओ मार्फत आपण कशा पद्धतीचं मैदान आणि कशी तयारी झाली ते दाखवायला होतं आणि ते पण दाखवलं. आणि बरंच काम बाकी आहे. सांगितल्याप्रमाणे आज आणि उद्याचा दिवस आहे. पूर्णपणे काम होईल. आणि तुम्हाला फाटी एकदम पाहिजे तशी तुम्हाला बैलांना पळण्यासाठी त्याच लेवलची फाटी बनवणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय बोलाल. म्हणजे बोलतात मुंबईमधलं हिंद केसरी मैदान ज्याला म्हणतात असा सावली मैदान देसाई गावातला जो त्या मैदानाची प्रचंड बैलगाडा मालक मुंबईचे असो किंवा घाटावरचे असो वाट पाहत असतात त्या दिवसाची. कारण का मोठमोठी नामांकित बैल उतरतात. तर कसं काय नियोजन असणार आहे, कसं काय आयोजन असणार आहे उद्याचं? सर्वप्रथम सावली मैदान देसाई गाव यांच्या वतीने सर्व बैलगाडा मालकांना 26 जानेवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा सावली मैदान गेल्या कित्येक वर्ष लोक या सावली मैदानाची वाट पाहत असतात. आमच्या देसाई गावाचं म्हणणं एकच आहे आणि उद्देश एकच आहे. आमचं सावली मैदान महाराष्ट्रभर पोचला पाहिजे आणि तो खरंच पोचलेलाच आहे. आणि बघायला गेलं तर मोठमोठे नामांकित बैल 26 जानेवारीच्या दिवशी ही नक्कीच येतील अशी आम्हाला आशा आहे. तरी पण बऱ्यापैकी काय नाव काय आहे का? नाव समोर आलेत का तुमच्या? कोणाशी बोलणं झाले का? घाटावरती नामांकित बैल आहेत. म्हणजेच सर्वांचा लाडका बकासूर आहे, राहुल पाटीलचा मथुर आहे, तसेच मिलिंद शेठचा भुंगा आहे, त्याचप्रमाणे जय शेठचा सोन्या देखील आहे. असे नामांकित बैल या ठिकाणी नक्कीच येतील. आणि काय बोलाल म्हणजे नियोजन कसं केलं? आता फाटी मी दाखवण्यात आली फाटी आणि बरंचसं काम बाकी आहे. आता आपण रोलर सुद्धा येईल थोड्या वेळात आणि त्याच्यानंतर पाणी सुद्धा मारण्यात येईल. बॅरिगेड सुद्धा पाहू शकता. आता थोडंसं चेंजेस करण्यात आले. तुम्हाला जिथे जिथे वाटले तिथे तुम्ही चेंजेस केले. हो, जे चेंजेस आम्ही केले जेणेकरून आमच्या बैलांना आणि नंदीला दुखापत होऊ नये म्हणून ते आम्ही थोडंफार चेंजेस केलेले आहेत.
आणि फाटीचं काम अंतिम टप्प्यात, म्हणजे अजून उद्या दिवस संपूर्ण आहे आम्हाला आणि आजची नाईट आणि अजून अर्धा दिवस बाकी आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे आज आम्ही जेवढं काही होईल काम आमच्याकडून ते पूर्ण करण्याचं काम आम्ही नक्कीच करू. दादा पळण्याची तरी फाटी किती अंतर आहे? फाटी आमची इथून जर आम्ही घेतली सुतापासून तर शेवटपर्यंत तर 525 ते 535 पावले आमची भरतात. दादा बघा, या सावरी मैदानाचं नियोजन यावर्षी तुमच्याकडे आलंय आणि नियोजन करताना किती मेहनत असते, तुम्ही काय बोलाल प्रेक्षकांना? नुसते म्हणजे येऊन फाटी बघून जातात, थोडं हे 19-20 होत असते, मग या नियोजनामध्ये तुम्हालाच माहिती आहे मेहनत किती माणसं लागतात आणि गावकऱ्यांचा कसा सपोर्ट होता? गावकऱ्यांचा खरंच खूप सपोर्ट आहे आम्हाला आणि मेहनत बघितली तर इथं आहे ना, आता बघितलं गेलं तर इमाम आरडीचं काम चालू आहे मोठ्या जोरात, तर त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलेला आहे. तर जेणेकरून हा सावली मैदान आहे ना, हा मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे. आणि गावकऱ्यांचा सपोर्ट म्हटलं तर प्रत्येकजण या गावासाठी आम्हाला मेहनत करतो आणि आम्हाला सपोर्ट करतो. या कमिटीला, कमिटी म्हणजे आमची कमिटी नाही आहे, मुक्काम पोस्ट म्हणजे आमचं देसाई गावच आहे, जेणेकरून पूर्ण आमचं गाव 5 पाड्या आहेत ते पूर्ण आम्हाला सपोर्ट करतात. नक्कीच. आणि या देसाईचं नाव बहुचर्चित आपला घाटावरती सुद्धा यासाठी आहे कारण की हिंद केसरी मैदान आहे हा. म्हणजे भरपूर सारी मैदान आहेत पण सर्वात जुना आणि पारंपरिक मैदान जसा खिडकाली तसा हा देसाईचा मैदान. आता तुम्ही बघू शकता की मैदान रविवारी आपला सुरू होण्यात आहे. भरपूर नंदी घाटावरनं सुद्धा येतील, आधी येतील काही. तर तुम्ही काय सांगाल, किती वाजता आपला बिनजोडचा मैदान सुरू होणार आहे आणि किती वाजता बैलगाडा मालकाने आपल्या इथे असणाऱ्या नंदीची हजेरी इथे लावे, जेणेकरून लवकरात लवकर हा मैदान परिपूर्ण होईल, पार पाडला जाईल? बरोबर आहे तुमचा, कारण का हा मैदान हिंद केसरी याच्यासाठी म्हटला जातो. तर पूर्वी ज्याप्रमाणे पुशेगावचं मैदान व्हायचा, तेव्हा पुशेगाव नंतर हा मैदान सुरू व्हायचा. पहिला मैदान हाच व्हायचा आमचा देसाई गावाचा. पण आता जेणेकरून चकडी देखील वाढलेले आहेत, बैल देखील वाढलेत, बैलगाडा देखील वाढलेले आहेत, त्याच्यामुळं पुशेगाव झाल्याच्या अगोदर किंवा नंतर आपले सर्वांचे अड्डे चालू होतात. परंतु हा एकमेव असा अड्डा आहे आमचा, हा फक्त 26 जानेवारीलाच चालू करतो आम्ही. 1 महिना आम्ही त्याची पूर्ण मेहनत घेतो. आणि राहिला विषय बैलांचा, त्यांच्यासाठी तर खूप सावली आहे, प्रत्येकाला तर माहितीच आहे. आणि खूप झाडी देखील आहे त्यांच्यासाठी, सावलीसाठी, आमच्या नंदीसाठी बसण्यासाठी, प्रेक्षकांसाठी देखील भरपूर जागा उपलब्ध आहेत. त्याच्यामुळे काही चिंता करायचे कारणच नाही. गाड्या कशा पद्धतीने सुटतील? काही व्हॉट्सअपच्या गाड्या आहेत आणि आधी येणारी टोकन पद्धत आहे, काय जशी आपली पद्धत आता सुरू केली आपण, कशा पद्धतीचं असणार नियोजन? व्हॉट्सअपच्या गाड्या ज्या पण आहेत त्या आम्ही 1 वाजेच्या अगोदरच संपूर्ण गाड्या सुरुवात करणार आहोत आम्ही, जेणेकरून व्हॉट्सअपच्या गाड्या लवकर निघाल्या आमच्या. आणि जे पण काही नावं देतील ती 1च्या नंतर आणि 3च्या नंतर आम्ही नावं देखील बंद करणार आहोत. आणि ज्या पण शर्ती होतील त्या प्रेमाच्या होतील, कोणी वादावाद करणार नाही, अशी पण आम्ही सर्वजण दखल घेऊ. नक्कीच दादा. आता म्हणजे बोलतात ना, उद्याचा दिवाळी जर सण जसा साजरा होतो तसा वर्षभर लोक या मैदानाची वाट पाहतात आणि प्रेक्षकांच्या, बैलगाड्यांच्या फॅन्सच्या रूपाने हा मैदान इतका भरेल की त्याची चर्चा असते की या मैदानात खूप गर्दी असते, कारण का मोठमोठे नंदी येतात आणि ती गर्दी, ते दृश्य उद्या आपल्याला पाहताना दिसेल. आणि मग कसं काय तुम्ही एवढ्या पब्लिकला हँडल कराल, कशा पद्धतीने तुम्ही काय नियोजन केले तुमच्या मित्रपरिवारामध्ये? प्रत्येकाला प्रत्येकाची कामं आम्ही वाटून दिलेली आहेत. आमची जी कमिटी आहे, कमिटी सोडून इतरत्र पण आम्हाला सपोर्ट करतात, का जेणेकरून कुठे वादावाद होऊ नये, कुठे पब्लिकची गैरसोय होऊ नये, याच्यासाठी आम्हाला गावकरी म्हणा, ठाणे रायगडची कमिटी देखील म्हणा, आम्हाला खूप सपोर्ट करते. त्याच्यामुळे कुठे काही गालबोट लागणार नाही. चला, आता जाता तर शेवटचा प्रश्न, 26 जानेवारी येणाऱ्या बैलगाडा मालकांना, प्रेक्षकांना तुम्ही काय आवाहन कराल? आम्ही एकच आवाहन करू, तर तुम्ही आनंदाने या, आनंदाने शर्ती करा आणि आनंदाने ज्या जितलेल्या शर्ती आहेत त्याचा आनंद व्यक्त इथे करा, घरी देखील करा. इथे जोरात करू नका, जल्लोष करू नका इथे, एवढंच सांगेन मी. तुमचा आनंद जो पण आहे तो घरी जाऊन बिंदास करा, जेणेकरून जो पण काही बैलगाडा हरलेला असेल किंवा ज्याची हार झालेली असेल त्याचं मनाचं खच्चीकरण होऊ नये, म्हणून तुमचा जो पण आनंद आहे तो घरी जाऊन तुम्ही व्यक्त करा, अशी आम्ही कमिटीच्या वतीने प्रत्येकाला आणि प्रत्येक बैलगाडा मालकाला ही विनंती करतो आम्ही. धन्यवाद दादा. धन्यवाद.